अथ श्री साई सच्चरित अध्याय 9। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। या अध्यायात जे भक्त शिर्डीला येत ते परतताना बाबांची कशी आज्ञा घेत, ती आज्ञा पाळल्यानं त्यांची यात्रा कशी चांगली होईल, याउलट जे भक्त आज्ञा पाळत नसत त्यांचे कसे हाल होत असत, साईबाबांची भिक्षावृत्ती, त्याची कारणं, जे भक्त काही कारणानं विस्मरण करत त्यांना साईबाबा कसे आठवण करून देत, साईबाबा भक्तांच्यावर अनुग्रह कसा करत वगैरे गोष्टींची चर्चा केलेली आहे. शिर्डीच्या यात्रेची ही एक गंमत होती. ती पूर्णपणे बाबांच्या आज्ञेनं होई आणि ती त्यांच्याच अधीन असे. बाबांच्या परवानगीनंच माणूस निघतो आणि बाबांच्या आज्ञेनंच त्याची परतीची वेळ ठरते. याची अनेकदा प्रत्यंतरं आली आणि लोक जाताना बाबांची आज्ञा घेऊनच निघू लागले. ज्यांनी असं केलं नाही त्यांचे हाल झाले, गाड्या चुकल्या, चोराने लुटलं, खायला मिळालं नाही, अपघात झाले वगैरे वगैरे. त्यामुळे भक्त सावध झाले आणि बाबांची आज्ञा घेऊनच निघू लागले. एकदा तात्या कोते पाटील कोपरगावच्या बाजाराला निघाले होते. त्यांनी बाबांना विचारले आणि आज्ञा मागितली. बाबांनी सांगितले की बरोबर श्यामाला घेऊन जा, पण त्यांनी ते ऐकलं नाही. कशाला पाहिजे श्यामा असं म्हणून ते टांग्याच्या मध्ये जाऊन बसले. त्या टांग्याचा घोडा एरवी त्यांना सुखरूपपणे बाजाराला जाऊन घेऊन येई, पण यावेळी मात्र तो कमरेत लचकला आणि साहूळ विहिरीपाशी एक छोटासा अपघात झाला. सुदैवानं तात्यांना काही गंभीर इजा झाली नाही. असाच अनुभव पुन्हा एकदा तात्यांना आला. कोलारगावच्या बाजाराला निघाले होते आणि बाबांना गडबडीत विचारायला आले. बाबा हो म्हणाले, नाही म्हणाले हे नीट नाही ऐकताच ते बसले. जसा टांगा चालला थोड्या वेळातच तो घोडा उधळला. टांगा आधीच नाजूक होता, तो जाऊन एका बाबुळीच्या झाडावर आदळला आणि मोडला आणि ते कसेबसे जीवानीशी वाचले. अर्थात त्यानंतर तात्या सुधारले आणि बाबांच्या परवानगीशिवाय निघण्याची त्यांनी पुन्हा चूक केली नाही. असाच एक युरोपियन गृहस्थ एकदा बाबांच्या दर्शनाला आला होता. बाबांचे दर्शन घ्यावे, त्यांच्या हाताचे चुंबन घेऊन तेथे बसावे वगैरे इच्छा धरून तो आला होता. पण साईंच्या दरबारात सर्व काही साईच ठरवत. त्यांनी त्याला दूरच ठेवले. मशिदीत वर येऊ दिले नाही. निराश होऊन तो परत जाण्यासाठी निघाला. त्याला बाबांनी दुसऱ्या दिवशी जा म्हणाले, पण तो तसाच न ऐकता गेला. टांग्यात बसून कोपरगावला निघाला असता वाटेत एक बायसिकल आडवी आली. घोडा चमकला, टांग्याला जोरात धक्का बसला आणि तो कोलमडला. टांग्यात मागे तो थोडा फरफडत गेला. बिचाराला दवाखान्यात राहायला लागली. या आणि अशाच घटना जेव्हा होऊ लागल्या तेव्हा भक्तांना बाबांच्या आज्ञेचे किती महत्त्व आहे याची प्रतीती आली आणि ते त्यानंतर बाबांची आज्ञा घेऊनच येणं जाणं करू लागले. बाबा अत्यंत साधेपणाने राहत. ते भिक्षा मागीत आणि त्यातच आनंदित राहत. मात्र तुकारामाने म्हटल्याप्रमाणे भिक्षापात्र अवलंबणे, जळू जिणे लाजीरवाणे असे त्यांचे भिक्षा मागणे नव्हते, तर ते शास्त्रशुद्ध आणि शास्त्रसंमत होते. बाबा बालब्रह्मचारी होते. ते संन्यासी किंवा गृहस्थ नव्हते. शास्त्राने गृहस्थांना पाकशासनाची परवानगी व अधिकार दिला, पण तो अधिकार यती आणि संन्यासांना नाही. त्यांनी पोटासाठी काम करायचं नाही आणि स्वयंपाकही करायचा नाही. शास्त्राने त्यांच्या भिक्षा निर्वाहाची योजना गृहस्थांच्यावर दिली आहे. नियम मोडल्यास पाप लागते, चांद्रायण आदळते वगैरे म्हटलेलं आहे. बाबा ना संन्यासी ना गृहस्थ, ते एक बालब्रह्मचारी होते आणि भिक्षा मागणेच त्यांच्यासाठी योग्य होते. शास्त्राप्रमाणे कंडणी, पेशणी, चुली, मार्जनी, उदकुंबी ही पापे आहेत. ती आपल्या नित्यकर्मात होत असतात. त्यांचे पातक आपल्याला लागते आणि ते टाळण्यासाठी पंचमहायज्ञ करायला लागतात. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ असे पंचयज्ञ केल्याने आपली दररोजची जी पापं होतात त्यांचं आपल्याला फळ भोगायला लागत नाही. कंडणी म्हणजे धान्य कांडणे, त्यात जीवांची हानी होते.
तसेच शिजवण्याने अनेक जीवांची हानी होते आणि त्या पापाला चुल्ली म्हणतात. पेचणी म्हणजे दळणे. तसेच जेव्हा आपण भांडी घासतो किंवा सडासंमार्जन करतो त्यावेळी जी पापं होतात त्याला उदकुंभी आणि मार्जनी असं म्हणतात. यावेळी असंख्य जीवांच्या हत्या होतात आणि त्याला आपण जबाबदार असतो, पण ते आपण टाळूही शकत नाही आणि म्हणून हे पंचयज्ञ केल्यामुळे त्यांची पापं नष्ट होतात असं म्हणतात. परंतु बाबा हे बालब्रह्मचारी असल्यामुळे शास्त्राप्रमाणे त्यांना ना गृहस्थाचे नियम लागू पडतात ना संन्यासाचे. त्यामुळं त्यांचं भिक्षा मागणं हेच योग्य होतं आणि म्हणूनच बाबा भिक्षा मागायचे. यानंतर जी गोष्ट आहे ती म्हणजे बाबा कसे भक्तांना काही विस्मरण झालं तर आठवण करून देत याविषयीच्या काही कथा आहेत. बाबासाहेब तरखड नावांचे एक बाबांचे भक्त होते. त्यांचे संपूर्ण कुटुंबही साई भक्त होते. त्यांचा मुलगा साईबाबांना दररोज नैवेद्य दाखवल्याशिवाय भोजन करत नसे. बाबासाहेब प्रार्थना समाजिष्ट होते. एकदा मातेसोबत शिर्डीला जाण्याची वेळ आली म्हणून त्या मुलाला जायची इच्छा होती, पण दररोज वडील नैवेद्य करतील का याची त्या मुलाला शंका वाटू लागली आणि तो जाण्याची टाळाटाळ करू लागला. जोपर्यंत वडील नैवेद्याची पूर्ण हमी देत नाहीत तोपर्यंत शिर्डीला मी जाणार नाही असं त्यानं स्पष्ट सांगितलं. मग वडिलांना याची कल्पना असल्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे, मी दररोज नैवेद्य करीन आणि मग तो शिर्डीला गेला. बाबासाहेब ते एका शिर्डीत अधिकारी होते आणि दररोज नैवेद्य करण्याचे विस्मरण होईल याची त्यांनाही भीती वाटत होती. म्हणून त्यांनी बाबांना साकडे घातले की माझ्याकडून हा नियम पाळून घ्या. साखरेचा नैवेद्य ते सकाळी दाखवत आणि दुपारी ती साखर जेवणात घेत. पण एकदा ते नैवेद्याचे विसरले. दुपारी जेवताना त्यांना आठवण झाली आणि वचन मोडल्याने ते दुःखी झाले. मुलाची माफी मागत त्यांनी याविषयी पत्र लिहिले. दुसऱ्या दिवशी सौ तरखड व मुलगा दर्शनासाठी बाबांच्याकडे गेले तेव्हा बाबा म्हणाले की आई, आज मी बांद्र्यात जेवायला गेलो पण मला उपाशी परतायला लागले. मुलाला पटकन कळले की वडील नैवेद्य दाखवायला विसरले. ताबडतोब त्यांनी बाबांची माफी मागितली आणि बांद्र्याला परत जातो म्हणून विनवले, पण बाबांनी परवानगी दिली नाही. मग त्यांना वडिलांना पत्र लिहिले. त्याचवेळी वडिलांचे पत्रही बांद्र्यातून निघाले होते आणि दोन्ही पत्रे एकमेकांना मिळाली. त्यावेळी दोघांचे डोळे पश्चातापाने पाण्याने भरले. सौ तरखड मोठ्या साई भक्त होत्या. त्या एकदा शिर्डीस गेल्या होत्या. जेवून बाबांच्या दर्शनाला जाण्याच्या विचारात असताना समोर एक भुकेला कुत्रा आला. त्यांनी त्याला भाकरी घातली. त्यानंतर एक चिखलाने माखलेला एक डुक्करही दिसला. त्यालाही त्यांनी खायला घातले. मग त्या मशिदीत दर्शनाला गेल्या. मशिदीत बाबांनी त्यांना म्हणले की आई, आज तू मला पोटभर खायला घातलेस आणि माझ्यावर मोठे उपकार केलेस. माझा आत्मा तृप्त झाला. बाईंना काही कळेना. त्या म्हणाले की मीच येथे दुसऱ्याकडे राहते, मी काय तुम्हाला खायला देणार. तेव्हा बाबा म्हणाले की तू आज ज्या कुत्र्याला भाकरी दिलीस त्याच्याशी माझी एकरूपता आहे. त्याचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. माझी भूक तू शांत केलीस. प्राण्यात फरक आहेत पण त्यांच्या भुकेत फरक आहेत का? त्यांचा आत्मा एकच आहे. फक्त आपण बोलतो आणि त्याला बोलता येत नाही. सर्व प्राणी हे ईश्वराला एकरूपच आहेत. कुत्रा काय, डुक्कर काय, मांजर काय, गाय काय, मासा, पक्षी, सर्व काही यात माझाच आत्मा आहे. त्यांच्या रूपात तू मलाच पहा आणि स्वतः इतकीच खरं तर स्वतःच्या आधीच त्यांची भूक पण भागव. श्रीहरी तुमच्या मागे उभा राहील. जो मला सर्व प्राण्यात पाहतो आणि प्राण्यात भेदभाव न करता आपल्यासारखेच ते आहेत या भावनेने जगतो, तो भक्त मला प्रिय आहे. तू माझी अशीच भक्ती कर, असा बाबांनी त्यांना अनुग्रह दिला. याचप्रमाणे मिसेस तरखडांच्या आणखी गोष्टी आहेत. एकदा एक पुरंदरेबाई शिर्डीला गेल्या असता साईंना देण्यासाठी तरखडांनी वांगी दिली. बाबांना प्रिय म्हणून त्यांचे भरीत व काचऱ्या देण्याविषयी सांगितले. बाई त्याप्रमाणे शिर्डीस गेल्या आणि त्यांनी पहिल्या दिवशी वांग्याचे भरीत बाबांना अर्पण केले. जेवायच्या वेळी बाबांनी ते भरीत घेतले आणि ते मागून खाल्ले. बाबांना ते भरीत चवीपेक्षा भक्तांच्या प्रेमामुळे आवडले हे येथे लक्षात घेतले पाहिजे, कारण त्यांच्या जिभेला चव अशी नव्हतीच.
त्यांना फक्त भक्तांचा भाव कळत असे. तरखडांनी काचऱ्याही द्यायला सांगितले ते बाबांना माहीत होते आणि म्हणून मग त्यांनी काचऱ्याचा हट्ट धरला. सर्वजण अवाक झाले आणि त्यांनी राधाकृष्णाबाईंना कळवले की बाबांचे मन आता काचऱ्यावर गेलेले आहे. वांग्याचा मोसम नव्हता आणि काचऱ्या कुठून बनवायच्या ही समस्याच होती. पण मग त्यांना कळले की तरखडांनी वांगी पाठवली आहेत तेव्हा पुरंदरेबाईंच्याकडे वांगी पण मिळतील. त्याप्रमाणे त्यांनी ती शोधली आणि काचऱ्या करून बाबांना दिल्या. बाबा कसे सर्वव्यापी आहेत आणि भक्तांच्या भावना भक्तांच्या भावनांना ते कसा प्रतिसाद देतात याच्याविषयी या गोष्टी आहेत. असाच अनुभव सौ पुरंदरेंना पुन्हा एकदा आला. त्याने एकदा बाबांना एक पेढा पाठवून दिला. द्यायला दुसरे काही नव्हते आणि शिर्डीला जाणारा माणूस पण गडबडीत होता. पण सौ पुरंदरेंची बाबांच्यावर प्रेम असल्याने भक्ती म्हणून त्यांनी पेढा पाठवला. तो मुलगा पेढा घेऊन शिर्डीला गेला, पण दर्शनाला जाताना पेढा देण्याचे विसरू लागला. साईने एक दोनदा त्याला अप्रत्यक्षपणे विचारले, पण तो जेव्हा वारंवार विसरू लागला तसे त्याने त्याला सरळच म्हटले की आईनं तुला पेढा दिला तो कोठे आहे. त्या मुलाला लाज वाटली व पटकन तो पेढा घेऊन आला. लगेच बाबांनी तो खाऊन टाकला. प्रेमळ भक्तांच्या भक्तीसाठी बाबा किती हापापलेले होते आणि भक्ताच्या प्रेमाला ते किती आतुरतेने प्रतिसाद देत याविषयीच्या गोष्टी. पुढील अध्यायात बाबा कोठे राहत, निजत वगैरेंची माहिती होईल. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.